आरटी 2024-25 प्रवेश परीक्षेसाठी प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठी एक छोटंसं अपडेट आहे। आज आहे 12 एप्रिल आणि आरटीच्या वेबसाईटवरती असं सांगण्यात आलं की जो पहिला टप्पा आहे शाळेच्या नोंदणीचा तो 12 तारखेपर्यंत चालेल आणि 13 तारखेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू होईल। आपण पाहतोय मागील 3 दिवसापासून वेबसाईट चालत नव्हती, वेबसाईट ही ओपनच होत नव्हती। त्यामुळे बऱ्याच पालकांना चिंता होती की नेमकं जी अफवा उठत आहे की आरटी बंदच झालेलं आहे ती बातमी खरी आहे का। परंतु आज वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्यावरती मी थोडंसं नवीन काय अपडेट झालंय का ते पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं शाळेची जी यादी आहे ती नवीन या वर्षीची 24-25 मध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये शाळांनी जे सहभाग नोंदवलेला आहे त्या शाळेची यादी आता आपल्याला पाहण्यात येणार आहे। मग तुम्हाला कशा प्रकारे वेबसाईटवरती जाऊन तुमच्या एरियातले जे काही तालुका असेल किंवा जिल्हाच्या ठिकाणी तुम्ही राहताय तुमच्या एरियामध्ये कोणत्या शाळा आहेत आणि तुमची इच्छुक शाळा आहे का, जर असेल तर ती शाळा नेमकं किती वॅकन्सीज आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहता येतील। तुम्हाला फक्त इतकं समजेल की ती जी इच्छुक शाळा आहे तुमची ती शाळेने या वर्षी सहभाग घेतला आहे का, आरटी मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे का, एक आणि दुसरी गोष्ट कोणत्या वर्गापासून सहभाग नोंदवलेला आहे। म्हणजे बहुतांश पालकांचे असे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये येतात की ज्युनियर केजी, नर्सरी किंवा सिनियर केजी साठी शाळा उपलब्ध आहेत का। तर तुम्ही त्या शाळेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या वर्गापासून एंट्री लेवल ही आहे, त्याची फीस काय असते किंवा त्यांचे वॅकन्सीज किती आहेत। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आता तपासून घेऊ शकता। चला तर मग पाहूया नेमकं कसं पाहायचंय आरटीच्या वेबसाईटवरती की तुमच्या एरियामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत। प्रथम मी तुम्हाला आरटीच्या वेबसाईटवरती घेऊन जातो। आरटी ॲडमिशन किंवा आरटी ॲडमिशन महाराष्ट्र टाकल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची ही पहिली वेबसाईट आहे आणि तुम्ही पाहू शकता की 2 दिवसापासून जी वेबसाईट चालत नव्हती ती आता चालू झाली आहे। त्यामध्ये ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर प्रथम आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आणखीनही 12 तारीख ही देण्यात आलेली आहे। अपेक्षा आहे की उद्या हे ॲडमिशन शेड्यूल सुरू होईल। त्यानंतर खालच्या साईडला आल्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल्स हे वरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मी उदाहरणार्थ लातूर जिल्हा घेतोय जेणेकरून सोपं जाईल। तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव माहीत असेल तर शाळेच्या नावानेही तुम्ही सर्च करू शकता किंवा तुमचं ब्लॉक किंवा डिव्हिजन माहीत असेल तर तिथून तुम्ही निवडू शकता। आता मला लातूर जिल्ह्यामध्ये हे तालुके आहेत किंवा लातूर स्वतः आहे 3 विभागात डिवाइड झालेला। तर पहिला भाग मी बघतोय त्यामध्ये आरटी कोटामध्ये आरटी वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता येणाऱ्या वर्षासाठी म्हणजे 24-25 साठी यादी आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला शाळेची यादी ही दिसून येईल। मग त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जी इच्छुक शाळा आहे त्या शाळेचं नाव दिसतंय का। म्हणजेच यामध्ये जर तुम्हाला एखादी शाळा पाहिजे तर मला माउंट कॅरमल इंटरनॅशनल स्कूल पाहायचं आहे, ही माझी इच्छुक शाळा आहे। तर या शाळेचं तुम्हाला समजून येईल की कुठल्या वर्गापर्यंत आहे, म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत आहे। त्यानंतर स्वयंसहाय्यता का म्हणजे जे काय म्हणतात सेल्फ फायनान्स शाळा आहे, गव्हर्नमेंट स्कूल नाही आहे, ही प्रायव्हेट स्कूल आहे। त्याचा ॲड्रेस दिलेला आहे, ॲड्रेस लोकेशन तुम्ही गुगल मॅपवरनं पण त्याचं लोकेशन हे तुम्हाला लक्षात येईल इथं की गुगल मॅपवरनं त्याचं लोकेशन कुठं आहे आणि तुमच्या घरापासून किती आहे। यामध्ये वॅकंट सीट किती आहेत, त्यामध्ये वॅकंट सीट किती आहेत हेही तुम्हाला लक्षात येईल। त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स गुरु स्कूल कनेरी ह्या प्रत्येक शाळा जी तुमची इच्छुक शाळा आहे ती शाळा तुम्ही पाहू शकता। सोबतच आपण पाहूया की दुसरा एखादा जिल्हा निवडून पाहूया। पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला परत ब्लॉकमध्ये समजा हडपसर असेल किंवा पिंपरी आहे, पिंपरीमध्ये जर आपण पाहिलं इथं कोट्यामध्ये आरटी तर इतक्या शाळा आहेत ज्या की आता सहभाग नोंदवत आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही एरिया आहे तो एरिया निवडून तुम्ही तुमच्या शाळा इच्छुक शाळा तपासू शकता आणि त्याचा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात आणि किती वॅकन्सीज आहेत हे तपासू शकता। आशा आहे की उद्या जी काही 13 एप्रिल तारीख असणार आहे 13 एप्रिलपासून विद्यार्थ्यांची नोंदणी ही चालू होईल आणि तुम्हाला प्रॅक्टिकली समजेल की तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती कोणत्या शाळा येतात। खाजगी शाळा जी तुमची इच्छुक आहे ती तुम्हाला निवडता येते का नाही किंवा 1 ते 3 किलोमीटरमध्ये जी इच्छुक शाळा आहे ती निवडता येते का नाही, प्रॅक्टिकली आपल्याला हे सर्व फॉर्म सुरू झाल्यानंतरच समजून येईल। परंतु अजूनही अशी एक बाब होती की वर्तमानपत्रात असं सांगण्यात आलं की पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त शाळा आहेत जी खाजगी शाळा आहेत ज्या की अजूनही आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवत नाही आहेत। शिक्षण विभागामार्फत त्यांना प्रोत्साहन करण्यात येत आहे सहभाग करण्यासाठी, परंतु कुठल्याही कारण असतील जे काही असतील कारण त्या कारणामुळे ते अजूनही सहभाग नोंदवत नाही आहेत। त्यामुळेच काय तो उशीर ह्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्याला होत आहे। आशा करूया उद्यापासून ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल। आरटी ॲडमिशन प्रक्रियेबद्दल कुठलेही अपडेट्स असतील तर मी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी तुम्हाला करायचं काय तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे।
आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्याकडे कसलेच प्रश्न जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.